आमदार रोहित पवार यांचं गेले 3 दिवसापासून अन्नत्याग आमरण उपोषण पंढरपूरमध्ये सुरू आहे। गेले आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी संपूर्ण जो हा जमाव आहे हा शेतकरी बांधवांचा या ठिकाणी जमाव जमलेला आहे। शेतकऱ्यांच्या देखील त्या भावना नेमक्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून नेमक्या काय आहेत, रोहित पवारांच्या आंदोलनाच्या स्थळी या ठिकाणी शेतकरी दाखल झालेत। नेमके आता रोहित पवार हे शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी व्हावी तसंच विविध मागण्या घेऊन देखील आज या पंढरपुरामध्ये आंदोलन करत आहेत। अन्नत्याग उपोषण सुरू आहे। नेमक्या आता शेतकऱ्यांच्या भावना काय, नागरिकांच्या भावना काय, आपण त्यांच्यावर जाणार। बाबा काय कुठं आला नेमकं, दादा काय सांगाल? काय मी श्रीगोंद्यावरून आलोय, श्रीगोंद्याचा शेतकरी आहे। आम्हाला कर्जमाफी, आम्हाला सरसकट पाहिजे। सरसकट म्हणजे शासनाने निर्णय घेतलाय, सरसकट म्हणतात। सरसकटची व्याख्या कळती का हो या शासनाला, निर्णय घेणाऱ्यांना? जे कोणी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांचे सगळे सरकारमधील मंत्री असतील, सरसकट याचा अर्थ काय झाले? सगळे झाले ना। मग हे काय म्हणतात आता 2017ला आणि 19ला ज्यांना कर्जमाफी झाली नाही त्यांना आम्ही देणार नाही का? तुम्हाला वारंवार मुख्यमंत्री होता येते, उपमुख्यमंत्री होता येते, मंत्री होता येते। मग शेतकऱ्याला जर अडचणी येत असतील वारंवार, त्यांना निकष नाही, मग आम्हाला निकष कशासाठी? का आमच्या अन्याय? बरं आम्ही काय भिकारी नाही, आम्ही जगाला पोसवतोय, बरोबर की नाही? आम्ही अन्न पिकवतोय, मग आम्हाला अडचणी का? ऐका ना, मला एक म्हणायचंय, हे म्हणतात शेतकऱ्याला स्लॅबचं घर नसलं पाहिजे, 4 व्हीलर गाडी नसलं पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांनी कायम भिकाऱ्यावाने राहायचं का? कायम ताट घेऊन यांच्या दारात द्या बाबा आम्ही भिकारी, अशी काय अवस्था आहे का? असं काय कुठे लिहिलंय का? मग शेतकऱ्यांनी गाड्या घोड्या घ्यायच्या नाही, चांगली कपडे घालायचे नाही, भिकाऱ्यावाने राहायचं ताट घेऊन, मग चांगलं का? अरे द्या ना तुम्ही, आमचे 7 बारे बघा ना, आमच्या 7 बारे बोजे किती ते बघा ना तुम्ही। सगळ्यात फसवा मुख्यमंत्री काय कुठं आला बाबा? काय नेमकं आज तुम्ही आंदोलन दाखल झाला, नेमकं काय तुमच्या भावना आहेत, कुठं आले? आम्ही श्रीगोंदा तालुक्यातून आलो, गारगाव म्हणून। सरसकट कर्जमाफी पाहिजे आम्हाला, आणि जर नाही समजा एवढ्या बार त्यांनी कर्जमाफी करावं आणि हमी भाव द्यावा आम्हाला। परत तुमच्या दारात कोणी येणार नाही शासनाच्या की आम्हाला कर्जमाफी करा, हमी भाव द्या। ऊसाला, कांद्याला, जे असेल शेतीमालाला त्याला हमी भाव द्यावा। काय मुख्यमंत्री म्हणतात शेतकरी समाधानी आहे, मुख्यमंत्री म्हणतात शेतकरी समाधानी आहे, दिलेली कर्जमाफी अगदी योग्य आणि बरोबर आहे, काय कसं पाहता? अजिबात कर्जमाफी हे बरोबर नाहीये। कारण तुम्ही आज काय करताय, आम्हाला कर्जमाफीची आज गरजच नाहीये। तुम्ही आज साखर निर्यात बंदी आहे, तुम्ही कांदा निर्यात बंदी करताय, तुम्ही तांदूळ निर्यात बंदी, गहू निर्यात बंदी, कापूस आयात करताय, या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही आणि आमचे बाजार पाडताय। आज आम्हाला जर तुम्ही खुले आर्थिक धोरणे म्हणता, मग तुम्ही खुल्याप्रमाणे जर सोडलं तर आम्हाला कर्जमाफी सुद्धा गरज नाहीये। आणि तुम्ही शक्तीपीठ मार्ग कोट्यवधी रुपयाचा पैसा खर्च करून तुम्ही तिथं हे घालताय शक्तीपीठ मार्ग, काही गरज नसताना इतकं शेतकरी 1 वर्षाला 2,500 ते 3,000 रुपये हिंदू शेतकरी आत्महत्या करतोय। हा हिंदूचं सरकार आहे आणि हिंदू शेतकरी आत्महत्या करतोय, हे फार मोठं दुर्दैव आहे। आज त्यांनी सांगितलंय की गोहत्या बंदी, गोहत्या बंदीमुळे दूध धंद्यामध्ये इतकी वाट लागली आमची, आज इतकी परिस्थिती बेकार झाली, गाया आणि जनावरे वय झालेले, त्याला सांभाळणं मुश्किल झालेले जनावर शेतकऱ्यांना, दूध धंद्याची वाट, शेतीमाल। आज 2014 पासून शेतकरी आमचं पूर्ण कर्जबाजारी झालेला आहे आणि प्रत्येकाच्या उतारे पूर्ण शासनाने बघावे, त्यांच्याकडे शासनाकडे उतारे किती किती बोजे आहेत ते त्यांनी पाहावे। आज आम्हाला त्यांनी सांगितलं आजचे दिन येणार आहेत, पण आजचे दिन तर बाजूलाच राहिले, पण आमचे दरवर्षी शेतकरी 5,000 शेतकरी महाराष्ट्रामध्ये आज आत्महत्या करतायत। त्याला कारण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग, आम्हाला शेतकऱ्याला काय करायचं बुलेट ट्रेनचं? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बुलेट ट्रेन सगळं बंद केलं, पण शेतकऱ्याला कर्जमाफी दिली। अजितदादा अर्थमंत्री होते, पवार साहेबांनी पूर्ण भारतामध्ये कर्जमाफी केली। आज ह्या सरकारने सांगितलं तर पहिल्या नरेंद्र मोदींनी सांगितलं तर मी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करेन, त्यांनी अजून 1 रुपया सुद्धा दिला नाही। आज आम्ही पूर्ण रोहित दादाला जर उद्या काय झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटेल, आणि हा महाराष्ट्र पेटल्यानंतर जसं नेपाळमध्ये झालं, श्रीलंकेमध्ये झालं, ती अवस्था इथं होऊ नये, हे सरकारने ताबडतोब सावध झालं पाहिजे, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे आणि सरकारला मागणी आहे। खरं तर आपण एकंदरीत पाहिलं शेतकऱ्यांच्या भावना ह्या तीव्र आहेत, शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत देखील काही शेतकरी नेमके त्यांच्या काय भावना, नेमकी काय मागणी, काय सांगाल दादा? कुठं आलंय, काय आंदोलनात तुम्ही सहभागी झालाय, काय सांगाल? मोहोळ तालुका अर्जुन सोंडगाव। 6 महिन्यात 2 वेळा पिकं गेले, ते एकदा नदीत गेलंय पुरात, आणि एकदा आता वाऱ्यात घराचं पत्र उडून गेले। आणि तुम्ही म्हणता निकष लावता, 2 लाख रुपये देतो, 1.5 लाख देतो, वरचे भरा। आज त्याला पत्र टाकायला पैसे नाहीत शेतकऱ्याला।
आणि त्यानं वरचे पैसे भरणार कावा आणि मिळणार कावा. मुख्यमंत्री म्हणतात की दिलेली कर्जमाफी यावर शेतकरी समाधानी, कर्जमाफी केली योग्य, काय कसं पाहता नेमकं? कसं समाधानी आहे सांगा ना. मग समाधानी असल्यावर शेतकरी इथवर आला असता का? मुख्यमंत्री म्हणतात समाधानी, मग काय कसं पाहता नेमकं काय? त्यांना वाटतंय, त्यांना एशीत बसून समाधानी वाटतंय, पण शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बघित नाही कोणी. काय वाटते बाबा, एकंदरीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाला देखील भाव नाही, काय कसं पाहता, काय भाव नाही? आज तुम्ही आंदोलन सहभागी झाले, द्यायला पाहिजे ना, त्यांनी कर्जमुक्ती करायला पाहिजे, केली पाहिजे आणि ती मिळालीच पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे, द्यायला पाहिजे त्यांनी. काय तुमच्या मागण्या जर मंजूर, काय सांगाल बाबा? तुम्ही आज सगळे आंदोलन करताय, आंदोलनात सहभागी झालाय, काय वाटतं खरंच सरकार तुमच्या मागण्या मंजूर करण? तुमच्या मागण्या खरंच मंजूर करण असं वाटतंय का सरकार? आता सरकारला मान्य करावंच लागतील, कारण ज्या बी वेळेस यांनी जे उपोषण घेतलेले, हे उपोषण म्हणजे ह्याच्या अगोदर ज्यावेळेस पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी 71,000 कोटीची केली. ज्यावेळेस उद्धव साहेब मंत्री झाले त्यावेळेस सुद्धा उद्धव साहेबांनी कर्जमाफी या ठिकाणी संपूर्ण केली होती 2 लाखापर्यंत. मग आता यांना सुद्धा कर्जमाफी सरसकट करायला काय अडचण नाही ना. 2017ची 19ची जी अट धरलेली ती रद्द करून त्या ठिकाणी आता चालू वर्षीची सरसकट कर्जमाफी द्यावी एवढीच आमची इच्छा अपेक्षा आहे. तुमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर शेतकरी म्हणून तुमच्या भावना काय असतील? तुमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर शेतकरी म्हणून तुमच्या भावना काय असतील? शेतकरी आमच्या भावना असतील का, आम्ही आता समोर जे इलेक्शन आहे त्यात आम्ही ठाम एक निर्णय घेऊ. जेवढे शेतकरी आमचे सर्व आहे, आता माझं म्हणणं इथं शेतकरी माझे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात शेतकरी ते यायला पाहिजे. एवढे शेतकरी काही होत नाही, तर आपापल्या गावात त्यांनी एक आंदोलन करायला पाहिजे. रोहित दादा पवारांना एक त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे. इतक्या शेतकरी काही होणार नाही. सरकारला एक ठाम निर्णय पाहिजे, खूप शेतकरी पाहिजे तिथं आणि एकजूट पाहिजे शेतकऱ्यांची. कुठं आलाय तुम्ही? बुलढाणा. तुम्ही कुठं आला? जामखेड तालुका रोहित दादांच्या मतदारसंघातच आहे. आज आपण पाहिलं तर एकंदरीत या ठिकाणी विविध भागातून आलेले हे शेतकरी, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या देखील भावना या ठिकाणी तीव्र असतात. शेतकरी देखील या ठिकाणी आपला संताप या ठिकाणी व्यक्त करत आहे. संपूर्ण मागण्या घेऊन देखील आज शेतकरी असतील किंवा आमदार रोहित पवार असतील या ठिकाणी उपोषणाला बसलेत. त्यांना देखील पाठिंबा देण्यासाठी विविध भागातून शेतकरी देखील आलेले आहेत, दाखल झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये सरकारने खरंच या संपूर्ण मागण्यांचा जर सकारात्मक विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये आंदोलन देखील तीव्र पद्धतीचं अशा स्वरूपाचं देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी पवित्र उचलल्याचं पाहायला मिळत आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, पंढरपूर.